नमस्कार मित्रांनो, विण दोघांतली तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय बघायला मिळतंय ते आता आपण पाहूया. आजच्या भागात सुरुवातीलाच कालप्रमाणे अधीरा किचनमध्ये रोहनसाठी एक स्पेशल डिश आणि आणि काहीतरी बनवत असते. तितक्यात रोहन तिथे येतो आणि तिला गमतीनं म्हणतो, अगं हे तुझं काम नाही आहे, तू कशाला उगाच करतेस. हे ऐकून अधीराला खूप राग येतो आणि ती चिडून बोलते, इनफ रोहन इनफ. अरे तू ऑफिसमधून थकून आला आहेस म्हणून मी तुझ्यासाठी प्रेमाने काहीतरी स्पेशल बनवते आणि तू काहीच येत नाही असं दाखवतोयस. रोहन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की जमत नसेल तर उगाच त्रास कशाला घ्यायचा, त्यात चिडायला काय झालं. पण अधीराचा पारा चढलेला असतो. तेवढ्यात रोहनचे आई बाबा तिथे येतात. बाबा विचारतात, काय झालं, काय चाललंय. आई अधीराला बोलते, तो आत्ताच ऑफिसवरनं आला आहे ना, तू त्याच्यावर का चिडतेस. यावर अधीरा आणखीच चिडते आणि म्हणते, तुम्हाला नेहमी मीच चिडलेली दिसते ना, तुमच्या मुलाला विचारा तो काय बोलतोय ते. असं म्हणत ती रोहनच्या हातात ॲप्रन थोपवते आणि तूच कर आता असं सांगून निघून जाते. मंदाकिनी पसारा पाहून वैतागते आणि मी नाही करणार हा पसारा साफ असं म्हणून निघून जाते. रोहन गॅस बंद कर रे. बाबा रोहनला म्हणतात, अरे चेष्टा करताना समोरच्याचा मूड तरी नक्की काय आहे हे बघायचं ना, जा पटकन तिला समजव. आणि रोहन तिला समजवायला निघून जातो. दुसरीकडे स्वानंदी आपल्या खोलीत केसांमधील चाफ्याची कोमजलेली फुलं काढत असते. तितक्यात समर तिथे येतो आणि विचारतो, फुलं का काढतायत. स्वानंदी बोलते, अहो ती कोमेजायला लागली ना. समर म्हणतो, राहू द्या ना, खूप छान दिसत आहेत तुमच्यावर. पण स्वानंदी ती काढते. तेव्हा समर ती फुलं मागतो आणि मी माझ्या वहीत ठेवीन असं सांगतो. स्वानंदी तिथून जायला लागते तेव्हा समर मागून तिचा हात पकडून तिला मिठी मारतो. स्वानंदी लाजते, अहो काय करतायत, दरवाजा उघडा आहे ना, कोणीतरी बघेल ना. समर खोडकनपणे म्हणतो, मला तर कोणीच दिसत नाही आहे. स्वानंदी लाजून पुढे जाते. समर जाऊन दरवाजा बंद करतो आणि तिच्या जवळ येतो. स्वानंदी त्याला विचारते, असं काय बघतायत माझ्याकडे. समर म्हणतो, माझी बायको एवढी सुंदर दिसते, मी तिच्याकडे नको बघू तर कोणाकडे बघू. त्यावर स्वानंदी हसून बोलते, माझा नवरा एवढा इंटेलिजंट, वेल ऑर्गनाइज, हँडसम आणि दूरदृष्टी असलेला आहे, मग मलाही त्याच्याकडे बघावंसं वाटणारच ना. समर खुश होऊन म्हणतो, एक काम करूया, आपण दोघं एकमेकांकडे असंच बघत राहूया आणि जो आधी पापणी लावेल तो हरला. स्वानंदी हा गेम खेळायला तयार होते. दरम्यान इकडे रोहन खोलीत अधीराला समजवायला जातो तर अधीरा तयारी करून कुठेतरी बाहेर जायला निघालेली असते. रोहन विचारतो, कुठे चालली आहेस तू. ती म्हणते, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. रोहन म्हणतो, अरे एवढं चिडायला काय झालं आहे, एवढं काही घडलंच नाही आहे, तू एवढं का रिॲक्ट होतेस. मी फक्त चिल करायचा प्रयत्न करत होतो वातावरण. अधीरा बोलते की डिसअपॉइंटमेंट रोहन, प्रत्येक वेळी मीच काय ॲडजस्ट करायचं ना. तुझ्या आईशी तुझ्याशी लग्न करायचं होतं मला, पण ॲडजस्टमेंटही मीच करायची. असं बोलून ती चिडून निघून जाते आणि रोहन शांत उभा राहतो. इथे समर आणि स्वानंदीचे डोळे न मिटण्याचा गेम सुरू असतो. समर तिचं कौतुक करत म्हणतो, स्वानंदी मॅडम कमाल आहात तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की बापरे, असं अचानक कौतुक का. तेव्हा समर बोलतो की तुम्ही घर सांभाळता, सगळ्यांची काळजी घेता, ऑफिस आणि आश्रमातही जातात आणि प्रत्येकाचं डाएट बघतात आणि ज्या दिवशी प्रपोज केलं त्या दिवशी मी दिलेल्या झाडांची काळजीही घेतात. हे ऐकून स्वानंदी हसते. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी बोलते की काय हो, हरणार नाही आहे मी. तेव्हा अधीराला रोहन बोलत असतो. तेव्हा अधीरा, अगं काय चाललं आहे तुझं, का करतेस तू असं. तेव्हा अधीरा बडबड करायला लागते. अधीरा बोलते की काय ना रोहन, प्रत्येक वेळेस मीच ॲडजस्ट करायचं, मी आईंशी ॲडजस्ट करायचं, तुला ॲडजस्ट करायचं, कसं बोलतात यार तुम्ही. हां ठीक आहे ना, मग परत मी काही बोलायला गेले की तेच येतं ना, तुला लग्न करायचं आहे ना. हो करायचं होतं मला लग्न आणि ॲडजस्टही मीच करते. तेव्हा अधीरा बडबड करत निघून जाते. रोहनला काही समजत नसतं. समर आणि स्वानंदी ब्लिंक न करण्याचा गेम खेळत असतात. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम कमाल आहात तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की काय एवढं अचानक कौतुक करायला काय झालं. तेव्हा समर बोलतो की नाही कौतुक नाही करत आहे, अहो खरंच सांगतोय. म्हणजे बघा ना, तुम्ही घर सांभाळता, काळजी घेता, आमची सगळ्यांची काळजी घेतात, मग ऑफिसलाही जातात, मग आश्रमातही तुम्हालाच जायचं असतं, प्रत्येकाचं डाएटही बघतात आणि मी प्रपोज करताना तुम्हाला जी झाडं दिली होती ना, ती तुम्ही लावली होती, त्यांचंही जाऊन तुम्ही काळजी घेतात. पण स्वानंदी हसते आणि बोलते की नाही वर्क करते, मी नाही हरणार. तेव्हा समर बोलतो की अहो मी तुम्हाला हसवण्यासाठी बोलत नाही आहे, मी खरंच काळजी करतो.
मी खरंच तुमचं कौतुक करतोय. तेव्हा स्वानंदी बोलते, खरंच? तेव्हा समर डोळे लावून बोलतो की खरंच. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की मी जिंकले. तेव्हा समर डोळे लावतो आणि हसायला लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते की ये मी जिंकले. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, मी असंच रोज तुमच्या समोर हरायला तयार आहे. समर बोलतो की कधी कधी आपल्या माणसाला हरवण्यापेक्षा आपण हरल्यावर त्याच्या डोळ्यात दिसणारं जे जिंकण्याचं हास्य असतं ना, ते बघायला खूप बरं वाटतं, खूप मजा येते. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे आता जरा अति होतं आहे. समर बोलतो की अजिबात नाही. एकदा एकदा बघा तुमच्याकडे, तुमच्या डोळ्यांकडे बघा. अहो ते खरंच खूप सुंदर आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की नको ना, आज मला ऑकवर्ड होतं आहे. तेव्हा समर बोलतो की अरे खरंच बोलतो आहे. तसं स्वानंदी बोलते की नको ना, मला ना माझी धडधड वाढते. तेव्हा समर बोलतो की अरे मग वाढू द्या ना. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, मग तुमची पण धडधड वाढू द्या. स्वानंदी मॅडम तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम, नवरा बायकोने एकमेकांचं कौतुक केल्यावर नात्यातलं मूळ घट्ट होतात. कौतुक न करणारी लोकंसुद्धा मी बघितली आहेत. गृहीत धरतात आणि मला हे असं नाही करायचं. आपल्या नात्यात मला असं गृहीत नाही धरायचं. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, पण पण आपल्या नात्यात असं कधीच होणार नाही. तेव्हा समर बोलतो की नाही, कॉन्फिडन्स चांगला आहे तुमचा, पण आपण कसं रोज व्यायाम करतो, आपण म्हणजे मी नाही, तुम्ही तुम्ही रोज कशा व्यायाम करतात. रोज तुम्हाला सांगायचे की मी तुमच्यावर जसं मला रोज तुम्हाला सांगायचे की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करायचं आहे. तुम्ही आपल्या संसारात रोज जे नवीन रंग भरतात ना, ते मला पाहायचे आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की रोज रोज असं बोलायला लागलात ना तर कंटाळून जाणार. तेव्हा समर बोलतो की नाही, माझी आजी म्हणते की नात्याची वीण ही अशी घट्ट धरून राखण्यात आहे. तेव्हा स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येत असतं. समर तिचं कौतुक करत असतो. तेव्हा समर बोलतो की अहो तुम्ही रडताय काय? मी चुकीचं बोललो का? तेव्हा स्वानंदी पटकन समरला मिठी मारते. तेव्हा स्वानंदी बोलते की माझा नवरा खूप चांगला आहे आणि मी खूप भाग्यवान आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्ही पण खूप चांगले आहात स्वानंदी मॅडम, आता रडू नका. तर तिचे डोळे पुसतो आणि बोलतो की आनंद झाला ना. तेव्हा समर बोलतो हसा ना, हसा बघू, इकडे बघा. तेव्हा समर स्वानंदीला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. समर तिला हसवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो आणि विचारतो काय झालं रडायला. तर स्वानंदी बोलते की अहो तुम्ही इतकं छान बोलता, अगदी कवितेसारखं, मग मला रडायला नाही येणार का. तेव्हा समर बोलतो आता तुम्ही रडायला लागलात, मग मी काय करू, तुमच्यासाठी डान्स करू का, कविता करू का, काय करू सांगा ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की बस करा राजवाडे. तेव्हा समोर बोलतो की आता तुम्ही चिडलात माझ्यावर. तेव्हा समोर बोलतो की सांगा ना काय करू. तेव्हा स्वानंदी बोलते की हे चुकतात तुम्ही. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की हेच तर चुकतात ना तुम्ही. तेव्हा समोर बोलतो काय झालं. तेव्हा स्वानंदी बोलते असं किती दिवस तुम्ही मॅडम मॅडम करणार आहात, मी काय टीचर आहे का तुमची. आणि स्वानंदी उठते. तेव्हा इकडे आदिरा बाहेर आलेली असते आणि जायला लागते. तेव्हा मंदाकिनी आणि रोहनचे बाबा विचारतात की आदिरा काय झालं, कुठे चाललीस. तेव्हा आदिरा बोलते की सॉरी बाबा, पण आय नीड सम स्पेस, आणि ती निघून जाते. तेव्हा मंदाकिनी बोलते की बघितलं कशी निघून गेली. रोहनने ना तिला डोक्यावर चढून ठेवलं आहे. तेव्हा रोहन बाहेर येतो. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की रोहन, तुला मी तिला समजवायला सांगायला सांगितलं होतं ना. तेव्हा रोहन बोलतो की बाबा मी खरंच तिच्यासोबत चेष्टा करत होतो, तिने एवढं सिरियसली घेतलं आहे, काय बोलू मी आता. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय बोलू म्हणजे काय, अरे हे काय वागणं झालं एवढं रात्रीचं बाहेर जाणं. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की चेष्टा करायची आणि मग तिला साधा रागही नाही येणार. तेव्हा मंदाकिनी बोलते रोहन, तुझ्या बाबांची माझी किती भांडण होतात, मग मी काय अशी रात्री निघून जाते का. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते. तेव्हा रोहन बोलतो की बस कर आता, खरंच बस, मला शांतता हवी आहे, आय नीड सम स्पेस, आणि तोही निघून जातो. इकडे समर स्वानंदीला म्हणत असतो की तुम्ही एवढे चिडलात, अरे बापरे. अहो मला मान्य आहे तुमची तुम्ही बायको आहात माझी, टीचर नाही आहात. तेव्हा स्वानंदी बोलते की काय मॅडम 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 लावलेलं असतं हो. तेव्हा समर बोलतो की अहो पण आपण भेटल्यापासून मी तुम्हाला स्वानंदी मॅडमच म्हणतो ना. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता लग्न झालं आहे ना आपलं. तेव्हा समर बोलतो की हो लग्न झालं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की लग्नानंतर मी तुम्हाला एक गोष्ट विचारली होती, आठवतं आहे. तेव्हा समर बोलतो की तुम्ही मला शुक म्हणून आवाज दिला होता. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, तेव्हा मला कळत नव्हतं की मी तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे. मग तेव्हा आपण डिस्कशन करून ठरवलं की मी तुम्हाला राजवाडे म्हणणार. तेव्हा समर बोलतो की हो. तेव्हा स्वानंदी बोलते तसं तुम्ही पण मला दुसरं काहीतरी म्हणा ना. समर बोलतो की अहो तुमचं किती चांगलं नाव आहे स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की एक्झॅक्टली स्वानंदी, त्यापुढे मॅडम लावायची काय गरज आहे.
आणि बोलते की अहो असं मॅडम मॅडम नका करत जाऊ, एक तर मलाच ऑकवर्ड वाटतं आणि कोणी ऐकलं तर हसतील आपल्यावर. तेव्हा समर बोलतो की अहो काय करू मी, मग मला सवय झाली तुम्हाला मॅडम म्हणायची, स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी चिडते. तेव्हा स्वानंदी बोलते की सतत गोळ्या घेण्याची, सतत व्यायाम न करण्याची आणि सर्दीमुळे काहीतरी घेण्याची सवय होती ना, मग माणसाला माणसाच्या सवयी बदलतात. समर बोलतो की पॉईंट आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की एक सुचवू शकते मी तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही मला बायको म्हणतात ना, ते मला खूप आवडतं. समर हसतो आणि बोलतो की तुम्ही राजवाडे म्हणतात ना, ते पण मला खूप आवडतं. तेव्हा स्वानंदी बोलते की मग ठरलं तर तुम्ही मला स्वानंदी मॅडमऐवजी मिसेस राजवाडे म्हणा, कसं वाटतं आहे. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, पण यात तुमच्या नावाचा उल्लेख नाही आहे. तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारायला आवडेल. तुमच्यासारखं गोड नाव आहे ना तुमचं स्वानंदी. तेव्हा स्वानंदी बोलते की मग म्हणा ना स्वानंदी. तेव्हा समर बोलतो की नाही, असं एकेरी नाव नको, त्याच्यापुढे काहीतरी आणि मागे काहीतरी पाहिजे. तेव्हा स्वानंदी विचार करते आणि बोलते की नंदू. समोर बोलते की नाही नको नाही नको, ते सगळेच म्हणतात, ते नको. तेव्हा स्वानंदी बोलते की तेव्हा समर बोलते की हां स्वानंदी जान. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की बापरे, मला मुघल काळात गेल्यासारखं वाटतंय, ते नको, स्वानू म्हणा. तेव्हा समोर बोलतो की नाही, त्यात दम नाही. इकडे मल्लिका विचार करत असते आणि ती बोलत असते की चांगला चान्स होता स्वानंदीला अडकवण्याचा, पण मध्ये समर आला. मध्ये ती विचार करत असते तेवढ्यात सुश आणि अंशू येतात. ते दोघं बोलत येत असतात. तेव्हा अंशू मल्लिकाला बघतो. तेव्हा तो बोलतो की मॉम. तेव्हा अंशू बोलतो मॉम तू अजून जागी आहेस. तेव्हा मल्लिका बोलते कशी झोप लागणार, स्वानंदीने झोप उडवली आहे ना माझी. तेव्हा सुश बोलते की ताईने झोप उडवली आहे, छी. तेव्हा अंशू बोलतो की स्वीट्स जरा गप्प बसणार. तेव्हा मल्लिका बोलते की खरं तर स्वानंदी गप्प बसायला हवी, पण दरवेळी तीच बोलते, तिला शिक्षा व्हायला पाहिजे. तेव्हा सुश बोलते की हो ना, झोप तर तिची उडायला पाहिजे. तेव्हा मल्लिका बोलते की हो, त्याशिवाय मला झोप येणार नाही. इकडे तेवढ्यात तिकडे आधिरा येते आणि जोरात बोलते की पिंट्या दादा. तेव्हा लगेच अंशू बोलतो की आधिरा. तेव्हा मल्लिका बोलते की आधिरा डॉल. तेव्हा काय झालं. तेव्हा आधिरा काहीच बोलत नाही आणि ती पुन्हा बोलते की पिंट्या दादा घरात आहे का. तेव्हा ती सरळ घरात निघून जाते. इकडे समर स्वानंदीला बोलत असतो की सुचलं का काही. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही सुचलं हो, तुम्ही आणि मी काय म्हणते स्वानंदी असंच म्हणा ना तुम्ही. तेव्हा समर बोलतो की नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की मग एक काम करूया, मी कसं तुम्हाला एकेरी नाही म्हणायचं ना, तुम्हाला एकेरी नाही म्हणायचं आहे ना, मग मी तुम्हाला कसं राजवाडे म्हणते, अहो राजवाडे, तसं तुम्ही अहो स्वानंदी म्हणा, मला आवडेल. त्यावर समर बोलतो की अहो स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो आता मॅडम कशाला हवं आहे. तेव्हा समर बोलतो की अहो ते मॅडम येतच ना हो. स्वानंदी बोलते त्यानंतर सवय करा ना मग तुम्ही. तेव्हा समर बोलतो की बरं एक मिनिट, अहो स्वानंदी मॅड. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की काय बोलतो तुम्ही, मला मॅड बोलता, मी मॅड वाटते तुम्हाला. तेव्हा समर बोलतो की आता मॅडमचा राहून गेलात, मी मॅड म्हणेल का तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते की प्रॅक्टिस करा ना मग बोला. तेव्हा समर आणि त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं की आदराने बोलायचं म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की बोला ना. तेव्हा समर बोलतो की अहो स्वानंदी. तेव्हा स्वानंदी इतकी लाजते आणि लाजून लांब पडते. तेव्हा समर बोलतो की तुम्ही तिकडे का गेलात, असं तुम्ही लांब जाणार असाल ना तर मी तुम्हाला स्वानंदी मॅडम म्हणणार. तेव्हा समर त्याचं बोलत असतो की याला काय अर्थ आहे, चांगलं मी म्हणतो आहे ना स्वानंदी. तेव्हा समर तिकडे बघून बोलत असतो. स्वानंदी हळूच येते, त्याच्या गालावर किस करून पळून जाते. तेव्हा समर थक्कच होतो. तेव्हा स्वानंदी जाऊन तिकडे पडद्यांमागे लपते. तेव्हा समर हसतो, स्वानंदीकडे जातो आणि तिला कर्टनपासून बाजूला करतो. तेव्हा स्वानंदी लाजत असते आणि बोलते की अहो राजवाडे. तेव्हा समर दुसरा गाल करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो राजवाडे काय तुम्ही. तेव्हा समर बोलतो की अहो मगाशी तर नाही लाजलात आणि आता लाजतायत, हे बघा ना स्वानंदी. तेव्हा तो दुसरा गाल पुढे करतो आणि बोलतो की हा गाल दुखला आहे हं. तेव्हा स्वानंदी लाजते आणि समरला मिठी मारते. तेव्हा समर तिला मिठीत घेतो आणि वरती बघतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम वरती बघा चंद्र. तेव्हा स्वानंदी चंद्राकडे बघते. तेव्हा समर बोलतो की तेव्हा स्वानंदी बोलतो की किती सुंदर दिसतोय ना. तेव्हा समर बोलतो की तुमच्या इतका नक्कीच नाही. तेव्हा समर चंद्रावरून एक गाणं म्हणायला लागतो. स्वानंदी हसते. तेव्हा समर बोलतो की हसलात म्हणजे मी एक ओळसुद्धा म्हटली नाही आणि तुम्ही माझ्यावर हसलात. तेव्हा स्वानंदी हसते आणि बोलते की नाही मी तुमच्यावर नाही हसले, हेच सगळं त्या चंद्राच्या साक्षीने बोललात तर छान वाटेल मला. तेव्हा समर बोलतो की म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलते की जाऊयात ना, शतपावली करूयात. तेव्हा समर बोलतो की हो जाऊयात. तेव्हा स्वानंदी बोलते की चालेल. तेव्हा समर दुसरा गाल पुढे करतो आणि स्वानंदी लाजत बाहेर निघून जाते आणि समरही आपल्या दुसऱ्या गालाला हात लावून हसत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.
तर मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास विण दोघांतली तुटेना या मालिकेचे असेच नवनवीन एपिसोड अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.